औष्णिक ऊर्जेपेक्षा सध्या सौर ऊर्जेला अधिक महत्त्व येऊ लागलेले आहे आणि त्यामुळेच गावागावात सौर ऊर्जेवर चालणारे बल्ब चालतात। असा सोलार पॅनलचा मोठा प्रकल्प भांडूपमधल्या रत्नम कॉलेजने राबवला। हा प्रकल्प राबवणारी मुंबईतली ही पहिली शिक्षण संस्था आहे। या प्रकल्पातून एका तासाला 40 किलोवॅट ऊर्जा निर्माण करता येते। त्यासाठी कॉलेजने 300 वॅट पॉवर असलेले 34 सोलार पॅनल बसवून घेतलेत। एकूणच या प्रकल्पामुळे कॉलेजचा इलेक्ट्रिसिटीवरचा खर्च 40% कमी होऊन विजेची बचत व्हायला मदत होणार आहे। याबद्दलच कॉलेजचे प्रोफेसर अशोक पुजारी यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर हर्षदा कांबळेने। भांडूप येथील रत्नम कॉलेजमध्ये एक वेगळा उपक्रम राबवला आहे। निसर्गातून मिळणाऱ्या सौर ऊर्जेपासून त्याची वीज निर्मिती व्हावी, चांगल्या प्रकारे बचत व्हावी यासाठी त्यांनी 34 सोलार पॅनल बसवलेत। 300 वॅट पॉवरचे आहेत। प्रत्येक तासाला 40 किलोवॅट निर्माण करतं, म्हणजे दरवर्षी जवळजवळ 14,1600 किलोवॅटची साखळी निर्माण करू शकतं। आपल्यासोबत आहेत भांडूप कॉलेजचे प्रोफेसर अशोक पुजारी, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। एका कॉलेजमध्ये डिस्कशन करत असताना आम्हाला हे कळलं की आमचे एरियाचे MP ते असं पॅनल्स देत आहेत त्यांच्या MP निधीतून। तर त्यांना आम्ही आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल रीना साहा आणि इतर टीचर्स जाऊन त्यांना भेटून हे सुविधा प्राप्त केलेलं आहे। किती टक्के वीज ह्यामध्ये घट होते, ह्यामध्ये बचत होते आणि किती तुम्ही आता त्याचा फायदा किती झाला आहे कॉलेजला? असा अंदाज आहे की कॉलेजचे बिल आहे, लाईटचे बिल, त्याच्यामध्ये 40% कमी होण्याची शक्यता आहे। नक्कीच सर, आपण बघितलात की नैसर्गिकरित्याही आपण खूप काही गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो आणि एक चांगल्या प्रकारे निसर्गाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो। एकंदरीत भांडूप कॉलेजचा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच उल्लेखनीय आहे। कॅमेरामन नारायण शिर्केसोबत हर्षदा कांबळे, महाराष्ट्र वन, मुंबई।